नमस्ते मुलांनो, आज आपण इतिहासाचा मुघलांशी संघर्ष हा पाठ शिकणार आहोत. मागच्या पाठात आपण बघितलं की महाराजांनी स्वराज्य स्थापना केली, त्यासाठी त्यांना काय काय संघर्ष करावा लागला, कोणी कोणी मदत केली, त्यांचं कार्य कसं कसं पुढे पुढे गेलं हे आपण बघितलं. तर आजच्या पाठात बघणार आहोत मुघलांशी संघर्ष, म्हणजे मुघल राजसत्तेशी त्यांनी कशा पद्धतीने संघर्ष केला, त्यासाठी त्यांना काय करावं लागलं हे आपण बघूया. मागच्या पाठात जेव्हा अफजल खानाने स्वारी केलेली, मग अफजल खानाचा वध केला, सिद्दी जोहरने स्वारी केली, सिद्दी जोहरचं त्याने वेढा घातलेला पुरंदरच्या पन्हाळगडाला वेढा घातलेला, हे सगळं आपण बघितलं. आणि त्याच्यानंतर शाहिस्ते खानाने म्हणजे तो पुण्यामध्ये आला आणि मग त्याचा सामना कसा केला किंवा त्याला त्यांनी कसं पळवून लावलं ते आजच्या पाठात बघायचं आहे आपल्याला. तर मी एक एक परिच्छेद वाचत तुम्हाला समजावून सांगते. आत्तापर्यंत शिवाजी महाराजांनी आदिलशाहीशी यशस्वी संघर्ष केला होता, परंतु स्वराज्याचा विस्तार करताना मुघलांशी संघर्ष अटळ होता. स्वराज्याचा विस्तार होऊ लागताच स्वराज्यावर मुघलांचे संकट आले. महाराजांनी या संकटावरही मात केली. मुघलांकडून आपले किल्ले आणि प्रदेश परत मिळवले, स्वतःच राज्याभिषेक करून घेतला, दक्षिणेकडील मोहीम हाती घेतली. या सर्व घटनांची माहिती आपण आता या पाठात बघणार आहोत. जे मी तुम्हाला आता म्हटलं की मुघलांशी त्यांनी संघर्ष केला, त्याच्यानंतर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला, त्यानंतर दक्षिणेकडील मोहीम हाती घेतली आणि अशा पद्धतीने एक एक गोष्टी त्या घडत गेल्या पुढे. त्या घटनांचा आढावा आपण याच्यामध्ये घेणार आहोत. तर पहिलं आहे शाहिस्ते खानाची स्वारी. फेब्रुवारी 1660मध्ये शाहिस्ता खान अहमदनगरहून निघून पुणे प्रांतात आला. त्याने आसपासच्या प्रदेशात लहान लहान सैन्याच्या तुकड्या पाठवून स्वराज्यातील प्रदेशांची जबर हानी केली. चाकणच्या किल्ल्याला वेढा दिला. चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा याने तीव्र प्रतिकार केला, परंतु शेवटी त्याने किल्ला जिंकून घेतला. आता हा जो होता शाहिस्ता खान, तो कसा होता, एकदम असा क्रूर माणूस होता, अतिशय वाईट आणि सगळ्यांना त्रास देणारा असा तो माणूस होता. आणि तो 1660मध्ये फेब्रुवारीमध्ये तो कुठे आला, अहमदनगरहून निघून पुण्याला आला आणि पुण्यामध्येच तो थांबलेला. आणि त्याने काय केलं, त्याचं जे सैन्य होतं त्याचे छोटे भाग केले आणि तू इकडच्या भागाला त्रास दे, तू इकडच्या, असं सैनिक आणि एक मुख्य आणि सैन्य असं ते पाठवलं सगळीकडे. आणि पुण्याच्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या प्रदेशांवरती लोकांना त्रास द्यायला, तिथं दहशत निर्माण करायची, अशासाठी त्याने त्या लोकांना पाठवलं. आणि त्याने स्वतः काय केलं की चाकणचा किल्ला जो होता, चाकण पुण्याकडे जाताना एक ठिकाण आहे, तर त्या किल्ल्याला त्यांनी वेढा दिला. आणि तो किल्ल्याचा किल्लेदार म्हणजे किल्ला त्याचा मुख्य जो होता त्याला म्हणतात किल्लेदार लक्ष छान देतो, बरोबर. तसंच तो शत्रूने जर आक्रमण केलं तर त्याच्याबरोबर लढाई करायचं काम पण किल्लेदार करतो. तर याचं नाव होतं फिरंगोजी नरसाळा. फिरंगोजी नरसाळा हे त्याचं नाव होतं. त्याने युद्ध केलं, खूप वेळ युद्ध केलं, पण शेवटी काय झालं, शाहिस्ते खान जिंकला आणि त्याने तो किल्ला काबीज केला आणि स्वतःच्या ताब्यात घेतला. मग पुढे काय झालं, शिवाजी महाराजांचे बालपण जेथे गेले त्या पुण्यातील लाल महाल तुम्ही, मला वाटतं मागच्या वेळी सहलीला गेलेले, पुण्याला जेव्हा सहलीला गेले होते तेव्हा तुम्ही लाल महाल बघितलेला आहे. तर तिथे त्याने तळ ठोकला, म्हणजे तो तिथे राहिला. आणि नुसता राहिला नाही, तर त्याच्या आजूबाजूचा प्रदेश होता, जिथे राहिला त्याच्या आजूबाजूचा, म्हणजे पुण्याच्या आजूबाजूचा जो प्रदेश होता तिथे शेती, त्याचं नुकसान करायचं, सगळं लुटून आणायचं, मंदिरं लुटायची, लोकांना लुटायचं, पैसा जमा करायचा, बायकांना त्रास द्यायचा, गरीब लोक असतील त्यांना त्रास द्यायचा, असं सगळं त्याने केलं. आणि हे सगळं तो 2 वर्ष करत होता. त्यामुळे शिवाजी महाराजांना हे प्रश्न पडला की आजूबाजूची जी लोक राहत होती त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की अरे बापरे, हा कधी जाणार आहे इथून, म्हणजे त्यांना खूप टेन्शन यायचं. मग शिवाजी महाराजांनी एक धाडसी बेत केला आणि त्यांनी काय ठरवलं की एकदा आपण स्वतः त्याच्यावरती आक्रमण करायचं. पण मग डायरेक्ट आक्रमण केलं तर काय होणार, तो लाल महाल कुठे होता, पुण्यामध्ये. मग
पुणे ज्या ठिकाणी राहणार त्या आजूबाजूच्या लोकांना युद्ध जर झालं तर त्रास होणार, मग युक्ती करून त्याला तिथून हुसकवायला पाहिजे हे त्यांनी ओळखलं आणि त्यांनी तो धाडसी बेत तयार केला की आपण त्याला हे करूया. आणि लाल महालावर गुप्तपणे छापा घालण्याची धाडसी योजना आखली. त्यानुसार 6 एप्रिल 1663 म्हणजे त्यांनी निवडक सैन्यासह लाल महालावर छापा घातला. आता शिवाजी महाराज त्या लाल महालामध्ये राहिलेले होते लहान असताना, त्यामुळे लाल महाल कसा आहे, तिथे कुठे लपायचे, कुठून जाता येतं, रस्ते कसे काय, हे सगळं त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी युक्ती केली की आपण रात्रीच्या वेळी त्याच्यावर छापा घालायचा, म्हणजे आपले काही मोजके लोक जे असतील त्यांना सोबत घ्यायचं आणि तिथे जाऊन आपण पकडायचं, त्याला शाहिस्तेखानाला पकडायचं, असं त्यांनी विचार केला. मग त्यांनी एक दिवस म्हणजे कधी 5 एप्रिल 1663, तो बघा कधी आला होता, फेब्रुवारीमध्ये तो आला होता पुण्यामध्ये, फेब्रुवारी मार्च 2 महिने थांबला. मग एप्रिलमध्ये त्यांनी तिथे 2 महिने नाही 2 वर्ष थांबलेला होता तो, 2 वर्ष त्या भागामध्ये तो 2 वर्ष होता. आणि लाल महालामध्ये थोडे दिवस झालेले की तिथे येऊन तो थांबला. मग त्यांनी तिथे त्याला आक्रमण करून तिथे पकडायचं ठरवलं. पण काय झालं, शिवाजी महाराजांनी हल्ला केला आणि त्याला पकडणार ना, तर तो खिडकीतून उडी मारून पळून गेला. आणि पळता पळता काय झालं, त्याने खिडकीवर हात ठेवला असेल तर त्याची बोटं छाटली गेली शिवाजी महाराजांच्या तलवारीने. तर त्याच्यामुळे छाप्यात शाहिस्तेखानाची बोटं तुटली, त्याची मानहानी झाली. त्याने पुणे सोडले आणि आपला मुक्काम औरंगाबादला हलवला. आणि मग तो घाबरला शिवाजी महाराजांनी की शिवाजी महाराजांनी अचानक आक्रमण केलं, त्याला ते ठारच मारणार होते, परंतु तो पळून गेल्यामुळे काय झालं, त्याची बोटं तुटली, म्हणजे जीव वाचला आणि बोटं तुटली. पण मग अपमान होतं की नाही, सगळे हसतात, काय गेला होता शिवाजीला अद्दल घडवायला आणि स्वतःची बोटं कापून आला असं लोक म्हणतील, याच्यामुळे त्याला वाईट वाटत होतं की अरे आपला अपमान झाला. मग तो पटकन त्याने पुणे सोडून दिलं, पुण्यात शहरातून पळून तो औरंगाबादला गेला. आणि मग तिथे औरंगाबादला गेल्यामुळे काय झालं, औरंगजेब जो होता त्या औरंगजेब बादशाह त्याला ते आवडलं नाही, शाहिस्तेखानाचं अशा पद्धतीने परत येणं त्याला आवडलं नाही. आणि म्हणून त्याने काय केलं, बंगालचा सुभा, बंगालचं जे ठिकाण, बंगालमधलं एक ठिकाण होतं तिथे त्याला पाठवून दिलं की तू इथे नाही थांबायचं, आता तिकडे जा. बंगालच्या सुभ्यावर त्याला पाठवलं. आणि ह्याच्या शिवाजी महाराजांनी त्याला पळवून लावलं की नाही शाहिस्तेखानाला. त्याच्यामुळे काय झालं, सगळ्या लोकांमध्ये शिवाजी महाराजांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली की आपल्या रक्षणासाठी आपला राजा कधीही तयार होऊ शकतो आणि तो आपलं रक्षण करू शकतो. त्याचं कर्तृत्व खूप छान आहे, त्याचं हुशारी छान आहे, कर्तृत्व छान आहे, असं लोकांना लक्षात यायला लागलं. इथपर्यंत समजलं. आता दुसरा मुद्दा आहे सुरतेवर स्वारी. तर सुरत हे शहर कुठे आहे, गुजरातमध्ये. तर तिथे काय झालेलं की शाहिस्तेखान म्हणजे 2-3 वर्षाच्या काळात त्याने खूप म्हणजे पुण्याची पूर्ण वाट लावली होती, पुण्याच्या शेतीची वाट लावली, सगळ्या गोष्टींची. त्यामुळे खूप आर्थिक नुकसान झालं होतं शिवाजी महाराजांना. म्हणजे लोकांना तर त्रास झालाच होता, पण शिवाजी महाराजांना आर्थिक नुकसान म्हणजे महाराजांना म्हणजे आपल्या राज्याचं आर्थिक नुकसान झालेलं होतं. मग हे नुकसान भरून काढणं गरजेचं होतं. म्हणून मग शिवाजी महाराजांनी काय केलं की आपण हे नुकसान पण भरून काढायचं आणि मुघलांना अद्दल पण घडली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, सुरत हे शहर जे होतं, सुरत हे शहर जे होतं ते मुघलांच्या ताब्यात होतं. म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं, त्या सुरत शहरावर हल्ला केला. तर कसं केलं ते बघूया. शाहिस्तेखानाने 3 वर्षाच्या काळात स्वराज्याचा बराच प्रदेश उद्ध्वस्त केला. त्याची भरपाई करणे आवश्यक होते. त्यासाठी शिवाजी महाराजांनी मुघलांना धडा शिकवण्यासाठी योजना आखली. तर मुघलांच्या ताब्यातील सुरत हे शहर मोठं व्यापारी केंद्र होतं आणि मोठं बंदर होतं. तर तेथे इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी होत्या. हे शहर बादशाहला सर्वात जास्त महसूल देत होतं, तसेच आर्थिकदृष्ट्या संपन्न होतं. म्हणून त्यांनी सुरतेवर स्वारी केली आणि सुरतेचा सरदार इनायत खान महाराजांच्या स्वारीचा प्रतिकार करू शकला नाही. सामान्य जनतेस त्रास न देता त्यांनी
सुरतेमधून विपुल संपत्ती मिळवली. म्हणजे काय केलं की शिवाजी महाराजांनी काय केलं की सुरत हे मुघलांच्या ताब्यातलं शहर होतं आणि दुसरी गोष्ट तिथे इंग्रज, डच आणि फ्रेंच यांच्या वखारी होत्या. वखारी म्हणजे काय, त्यांचं व्यापारी केंद्र आणि ते तिथे राहत होते, म्हणजे इंग्रज, फ्रेंच आणि डच. तर हे लोक व्यापारी म्हणून भारतामध्ये आलेले होते, मोठ्या प्रमाणात व्यापार करत होते आणि सुरत हे व्यापाराचं केंद्र होतं. त्यामुळे व्यापार व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्यामुळे धनसंपत्ती पण मोठ्या प्रमाणात होती. म्हणून सामान्य जनतेला त्रास न देता शिवाजी महाराजांनी काय केलं, सुरत शहरामध्ये हल्ला करून ती संपत्ती लुटून आणली. आणि तिथला जो हा होता त्यांचा सुभेदार, सुरतेचा सुभेदार इनायत खान, त्याने महाराजांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा हे झाला नाही. तर इनायत खानने प्रतिकार केला, परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही आणि शिवाजी महाराजांनी संपत्ती लुटून आणली. पर्यंत कळलं. आता पुढचं आहे जयसिंगाची स्वारी. जयसिंग हा कोण होता, राजपूत हा होता, राजपूत राजा म्हणता येईल किंवा राजपूत सरदार होता तो. तर त्याने स्वारी केली. कशी काय केली, तर त्याने औरंगजेब बादशाहच्या म्हणजे मार्गदर्शनानेच शिवाजी महाराजांवर स्वारी केली आणि शिवाजी महाराजांचा पराभव होत होता. तर त्यांनी मग त्याच्याबरोबर तह केला. तह म्हणजे की युद्ध करताना जेव्हा शिवाजी महाराजांना लक्षात आलं की आपण पराभूत होऊ शकतो, तर पराभूत न होता त्यांनी त्याच्या अटी मान्य केल्या की आम्ही तह करायला तयार आहोत. आणि तो कोणता तह केला, त्याच्यात काय त्यांना द्यावं लागलं हे आपण बघूया. तह म्हणजे की माघार घेणे. तह म्हणजे माघार घेणे, की आम्हाला आता लढाई नाही करायची, आम्ही माघार घ्यायला तयार आहोत. हार मान्य करायची थोडक्यात, पण हारण्यापेक्षा हार मान्य करणं सोपं आहे. आणि शिवाय बाकीचं पुढचं जे नुकसान होतं, लोकांना ठार मारणं वगैरे, जे काही युद्धामध्ये मरतात लोक, तर ते एक प्रमाण कमी होतं. युद्धामुळे होणारं नुकसान कमी होतं तहामुळे. तर अशा पद्धतीने तह त्याच्याबरोबर झालेला आणि त्याला पुरंदरचा तह असं म्हणत होते. तर तो काय आहे ते आपण बघूया. शिवाजी महाराजांच्या वाढत्या हालचालींचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग हा आपला अनुभवी मातब्बर सरदार, राजपूत सरदार पाठवला. तो पुण्यामध्ये आला. त्याने महाराजांच्या विरोधात सर्व शक्ती संघटित करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले. गोव्याचे व वसईचे पोर्तुगीज, वेंगुर्ल्याचे डच, सुरतेचे इंग्रज, जंजिऱ्याची सिद्धी यांनी महाराजांविरुद्ध आरमारी मोहीम काढावी असे त्याने सांगितले. शिवाजी महाराजांकडील किल्ले जिंकून घेण्याचा बेत आखला. स्वराज्याच्या विविध भागात मुघल सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या. त्या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली. महाराजांनी मुघलांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान पुरंदर किल्ल्यास वेढा दिला. पुरंदरच्या वेढ्याच्या वेळी मुरारबाजी देशपांडे यांनी आपल्या पराक्रमाची शर्त केली, परंतु त्याला वीर मरण आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराजांनी जयसिंगाशी बोलणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची भेट घेतली व जून 1665 तह झाला. हा तह पुरंदरचा तह म्हणून ओळखला जातो. या तहानुसार शिवाजी महाराजांनी 23 किल्ले आणि त्याच्या भोवतालचा वार्षिक 4 लक्ष होल उत्पन्नाचा प्रदेश आदिलशाहविरुद्ध मुघलांना देण्याचे आणि आदिलशाहविरुद्ध मुघलांना मदत करण्याचं आश्वासनही त्यांनी दिले. तर काय होतं बघा. तर काय झालं, शिवाजी महाराजांच्या हालचालींना बंदोबस्त करायला पाहिजे, म्हणजे हालचाली थांबल्या पाहिजे की त्यासाठी त्याने काय केलं, औरंगजेबाने काय केलं, मिर्झा राजे जयसिंग याला शिवाजी महाराजांवरती आक्रमण करायला पाठवलं. आणि जयसिंगाने काय केलं, सुरुवातीला पोर्तुगीज, डच, सुरतेचे इंग्रज आणि सिद्धी यांना सांगितलं की तुम्ही शिवाजी महाराजांवरती हल्ला करा. आरमारी मोहीम म्हणजे समुद्रातून त्यांच्यावरती हल्ला करायचा असं त्यांना सुचवलं. आणि नंतर शिवाजी महाराजांच्याकडचे किल्ले जिंकून घेण्याचा त्यांनी बेत आखला.
आणि वेगवेगळ्या भागात सैन्य आणि त्यांच्या तुकड्या पाठवल्या आणि स्वराज्यामधल्या वेगवेगळ्या भूप्रदेशाची खूप हानी केली. नंतर पुरंदरचा किल्ल्याला वेढा देऊन लढाई केली. त्याच्यामध्ये बाजीप्रभू देशपांडेंनी खूप छान हे केलं, कामगिरी केली, परंतु त्यांना मरण आलं, वीरमरण आलं. वीरमरण म्हणजे काय की युद्ध करताना मरणे म्हणजे वीरमरण आलं. मग शिवाजी महाराजांना लक्षात आलं की आता याचं सैन्य, याचं जे काही ताकद आहे ती आणि आपली याच्यामध्ये खूप फरक पडतोय, मग आपण माघार घेणं गरजेचं आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी तह करायचा ठरवला आणि त्या तहाला नाव दिलं पुरंदरचा तह. आणि त्या हिशोबाने पुरंदरचा तह तह म्हणजे काय की माघार घेणे. आणि मग त्या हिशोबाने जो माघार घेतो ना त्याला काहीतरी त्या समोरच्याला द्यावं लागतं. मग त्या हिशोबाने शिवाजी महाराजांना 23 किल्ले आणि वार्षिक 4 लक्ष होन उत्पन्नाचा मुलूक प्रदेश त्यांना दिला. म्हणजे ज्या भागामधून वार्षिक उत्पन्न 4 लक्ष होन, आता होन म्हणजे काय की जसं आता रुपये वगैरे आपण म्हणतो की नाही, तसं त्या काळी होन हा एकक येते. तर 4 लक्ष होन उत्पन्न जिथून मिळत होतं तो संपूर्ण प्रदेश त्यांना देऊन टाकला आणि 23 किल्ले मुघलांना, औरंगजेबाला देऊन टाकले. असं शिवाजी महाराजांनी केलं. आणि दुसरी गोष्ट, नुसतं हे दिलं असं नाही, तर आदिलशहाच्या विरुद्ध आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. म्हणजे औरंगजेब बादशाह वेगळा आणि आदिलशहा वेगळा. तर औरंगजेब बादशाहला आदिलशहाच्या विरुद्ध लढाई करायची होती, पण एकटा लढाई करणं शक्य नाही. म्हणून शिवाजी महाराजांना पण त्याने आपल्याकडे घेतलं की शिवाजी महाराजांनी मदत करायची आदिलशहाच्या विरुद्ध लढाई करायला. मग त्याला पण त्यांनी मान्यता दिली. इथपर्यंत समजलं. आता पुढे काय झालं बघा. पुढे आग्रा भेट आणि तिथून सुटका. आग्रा भेट म्हणजे काय की शिवाजी महाराज आग्र्याला गेले आणि तिथून त्यांची सुटका पण त्यांनी स्वतःच हुशारीने कशी करून घेतली ते बघूया. पुरंदरच्या तहानंतर जयसिंगाने आदिलशहाविरुद्ध मोहीम हाती घेतली. शिवाजी महाराजांनी जयसिंगास मदत केली, तथापि त्याची मोहीम यशस्वी झाली नाही. त्यावेळी महाराजांना काही काळ दक्षिणेच्या राजकारणापासून दूर ठेवावे असा विचार जयसिंग आणि औरंगजेब बादशाह यांनी केला. आणि या विचाराला अनुसरून जयसिंगाने महाराजांनी बादशाहच्या भेटी जावे असा प्रस्ताव मांडला. त्यांच्या सुरक्षिततेबद्दल हमी दिली. तर पुरंदरच्या तहानंतर काय झालं, आदिलशहा विरुद्ध जयसिंगाने मोहीम हाती गेली. म्हणजे पुरंदरचा तह झाला, नंतर आदिलशहा होता, तर त्याच्या विरुद्ध लढाई करायची असं कोणी विचार केला. जयसिंगाने विचार केला की आपण आदिलशहा विरुद्ध लढाई करू. म्हणजे जयसिंगाने एकट्याने नाही, जयसिंग आणि औरंगजेब दोघांनी मिळून विचार केला. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांची मदत घेतली. आणि त्याने आधी कबूल केलं होतं की नाही पुरंदरच्या तहामध्ये, तसं त्याने सांगितलं की तुम्ही आम्हाला मदत करणार. मग शिवाजी महाराज म्हणाले ठीक आहे. मग त्यांनी मदत केली. पण जी काही मोहीम हाती घेतली होती, म्हणजे जे काही आदिलशहाला अद्दल घडवणं म्हणा किंवा त्याच्या विरुद्ध लढणं म्हणा, हे जे काही ही जी कोणती मोहीम त्याने हाती घेतलेली होती ती अयशस्वी झाली, म्हणजे ती पूर्ण झाली नाही. पण मग त्या दरम्यान यांनी काय विचार केला, जयसिंग आणि औरंगजेबाने विचार केला की शिवाजी महाराजांना आपण दक्षिणेच्या राजकारणापासून वेगळं ठेवायचं. मग कसं वेगळं, महाराष्ट्र खाली दक्षिण, महाराष्ट्रात शिवाजी महाराज आहे, म्हणजे स्वराज्यात शिवाजी महाराज आहे, तर त्यांचं लक्ष दक्षिणेतल्या भागाकडे आहेच की इथून काही आपल्याला किल्ले जिंकता येतील किंवा काय. म्हणजे शिवाजी महाराज जरी स्वतःच्या स्वराज्यामध्ये होते तरी त्यांचं लक्ष आजूबाजूच्या सगळ्या भागावरती होतं, जिथून आपल्याला किल्ले जिंकणं सोपं असेल हे त्यांचं होतं. तर अशा वेळी शिवाजी महाराजांना दक्षिणेतून थोडं बाजूला पाठवायचं. मग कसं पाठवता येईल, तर त्यांनी कुठे आग्र्याला आदिलशहाकडे त्याला जायला सांगितलं. मग त्यांना कसं सांगितलं की तुम्ही आदिलशहाची भेट घ्या. म्हणजे कोणी सुचवलं, जयसिंगाने सुचवलं शिवाजी महाराजांना की तुम्ही आदिलशहाच्या भेटीसाठी जा.
आणि मग त्यानुसार शिवाजी महाराज आग्र्याला जायला निघाले. आणि मग त्यांच्यासोबत कोण होतं? त्यांचा मुलगा संभाजी संभाजी त्यांच्यासोबत होता. 2-3 त्यांचे चांगले चांगले सहकारी त्यांच्यासोबत होते. आणि सगळेजण कुठे गेले? आग्र्याला गेले. मग आग्र्याला गेल्यानंतर काय घडलं इथे ते थोडक्यात दिले. ते आपण आधी शिकलेलो आहे 4थीला वगैरे, की तिथे आग्र्याहून सुटका जो तो पूर्ण एक धडा होता. तर इथे मात्र ते छोटं केलेलं आहे. महाराज आग्र्यास पोचले, तथापि औरंगजेबाने दरबारामध्ये त्यांचा योग्य मान ठेवला नाही. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर बादशहाने त्यांना नजर कैदेत ठेवले. बादशहाच्या या कृतीने डगमगून न जाता महाराजांनी नजर कैदेतून आपली सुटका करून घेण्याची योजना आखली. ते आग्र्यातून शिताफीने निसटले आणि काही दिवसांनी महाराष्ट्रात सुरक्षितपणे पोहोचले. आग्र्याहून येताना संभाजीराजांना त्यांनी मथुरा येथे ठेवले होते. पुढे त्यांना सुखरूप राजगडावर परत आणण्यात आले. महाराज स्वराज्यापासून दूर असताना स्वराज्याचा कारभार वीरमाता जिजामाता आणि जिजाबाई आणि महाराजांच्या सहकार्यांनी सांभाळला. आता जेव्हा शिवाजी महाराजांनी आग्र्याला जायचं ठरवलं तेव्हा जयसिंगाने काय जबाबदारी घेतली होती, की तुमची सुरक्षितता आणि तुमचं तिथे जाणं येणं व्यवस्थित होईल याची जबाबदारी मी आणि औरंगजेब घेतो असं त्यांनी सांगितलेलं. पण जेव्हा महाराज आग्र्याला पोचले तेव्हा औरंगजेबाने काही महाराजांकडे लक्ष दिलं नाही, त्यांचा योग्य मान ठेवला नाही. त्यामुळे त्यांना वाईट वाटलं किंवा त्यांना राग आला. आणि त्यातच बादशहाने काय केलं, आदिलशाह बादशहाने काय केलं की त्यांना नजर कैदेत ठेवलं. शिवाजी महाराजांना एका रूममध्ये एका खोलीमध्ये बंद केलं आणि त्या खोलीच्या आजूबाजूला पहारेकरी बघणारे सैनिक जे होते ते सैनिक सगळे आजूबाजूला ठेवले, नजर कैदेत ठेवलं. तर त्यावेळी शिवाजी महाराजांच्या सोबत त्यांचे सहकारी आणि संभाजीराजे होते. मग तिथून त्यांनी युक्तीने सुटका करून घेतली. आठवते तुम्हाला की त्यांनी काय केलं, आजारी पडण्याचं नाटक केलं आणि मग सगळ्या गरीब लोकांना पेट्या मोठ्या भरून मिठाया, लाडू, मिठाया, गोड गोड फळं हे ते वाटायला सांगितलं. आणि त्याच्यातून मग त्या त्या मोठ्या पेटीमध्ये बसून ते आणि संभाजीराजे तिथून पळाले. आणि तिथून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराज राजगडावर पोचले. आणि मध्ये संभाजीराजांना ओळखायला नको, लोकांना ओळखायला येऊ नये किंवा बादशहाच्या लोकांना ओळखायला येऊ नये म्हणून त्यांनी संभाजीराजांना मथुरेला ठेवलं. आणि मग थोड्या दिवसांनी त्यांना पण घेऊन गेले. आणि अशा पद्धतीने त्यांनी स्वतःची आणि संभाजीराजांची त्या आग्र्याच्या म्हणजे नजर कैदेतून सुटका करून घेतली. आणि त्या दरम्यान ते जेव्हा स्वराज्यात नव्हते तेव्हा स्वराज्याचं काम जे होतं ते जिजामाता त्यांची आई ते सगळं काम बघत होती. आलं लक्षात? इथपर्यंत कळलंय? आता पुढचं आहे मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा. मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा म्हणजे मुघलांच्या विरुद्ध लढा कसा द्यायचा हे शिवाजी महाराजांनी त्यासाठी काय केलं ते याच्यात बघूया. महाराजांना मुघलांबरोबर लगेचच संघर्ष नको होता, तरी पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवणे हे महाराजांचे उद्दिष्ट होते. त्यासाठी त्यांनी एक व्यापक आणि धाडसी योजना तयार केली. एका बाजूला निरनिराळ्या किल्ल्यांवर जय्यत तयारीनिशी सैन्य पाठवून ते किल्ले घ्यायचे, तर दुसऱ्या बाजूला दख्खनमध्ये मुघलांच्या प्रभुत्वाखाली असलेले प्रदेशांवर हल्ले करायचे असे धोरण ठरवले. त्यानुसार त्यांनी मुघलांच्या अहमदनगर आणि जुन्नर या प्रदेशांवर हल्ले केले. पुढे एकापाठोपाठ सिंहगड, पुरंदर, लोहगड, माहुली, कर्नाळा, रोयडे हे किल्ले जिंकून घेतले. आता त्यांनी काय केलं बघा, की त्यांना मुघलांच्या विरुद्ध म्हणजे लगेचच भांडण किंवा लढाई नको होती. पण पुरंदरचा तह झाला, त्यामुळे काय झालं, पुरंदरच्या तहामुळे त्यांचे 23 किल्ले त्यांना द्यावे लागलेले होते. मग शिवाजी महाराजांना सारखं असं वाईट वाटायचं की आपले किल्ले आपल्याला मिळाले पाहिजे, आपले किल्ले आपल्याला मिळाले पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं, युक्ती करायची ठरवली. त्यांनी काय ठरवलं की थोडे थोडे सैन्य पाठवायचे आणि त्यांचे मुघलांचे जे
प्रदेश आहेत त्या प्रदेशामध्ये थोडा धुमाकूळ घालायचा, म्हणजे निरनिराळ्या किल्ल्या प्रदेशांवर हल्ला करायचा आणि ते अस्थिर करायचं. म्हणजे शिवाजी महाराजांचे सैन्याच्या तुकड्या जाणार आणि तिथे त्या याच्यावरती प्रदेशावरती हल्ला करणार, तिथे थोडासा गोंधळ होऊ देणार आणि त्याचवेळी दुसऱ्या तुकड्या इकडे पाठवून ते किल्ले जिंकून घेणार. म्हणजे इकडे अस्थिर असल्यामुळे सैन्य जर इकडे गेलं तर इथे त्यांची ताकद कमी पडेल, अशी त्यांनी युक्ती केली. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी करून एका पाठोपाठ एक सिंहगड, पुरंदर, लोहगड, माहुली, कर्नाळा, रोहिडा हे सगळे किल्ले आपले आपले जिंकून घेतले, जे की आधी सुरुवातीला शिवाजी महाराजांचेच होते, पण पुरंदरच्या तहामुळे ते त्यांच्या ताब्यात गेले होते. ते सगळे किल्ले त्यांनी परत मिळवून घेतले आणि सुरतेवर दुसऱ्यांदा हल्ला केला. परत येताना नाशिक जिल्ह्यातील वणी, दिंडोरी या ठिकाणी मुघलांबरोबर मोठा संघर्ष झाला. या संघर्षात त्यांनी दाऊद खान या मुसलमान सरदाराचा पराभव केला. त्यानंतर मोरोपंत पिंगळे याने नाशिक जवळील त्र्यंबकगड जिंकून घेतला आणि त्यांनी तिकडनं परत येताना, म्हणजे मुघलांकडे आक्रमण केल्यानंतर तिथून परत येताना वणी दिंडोरी जवळचं वणी दिंडोरीच्या जवळचं मुघलांबरोबर त्यांनी संघर्ष केला आणि तिथला दाऊद हा कोण मुघल सरदार होता त्याचा पराभव करून टाकला. आणि पिंगळे जे होते, मोरोपंत पिंगळे, त्यांनी नाशिक जवळचा त्र्यंबकगड ताब्यात घेतला. अशा रीतीने महाराजांच्या मुघलांविरुद्धच्या चढाईत यश मिळाले आणि या मोहिमांमध्ये तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर यांनी मोलाची कामगिरी केली. या मोहिमांचे वर्णन कृष्णाजी आनंद सभासद या वखारकाराने पुढील प्रमाणे केले. 4 महिन्यात 27 गड घेतले, मोठी ख्याती केली. आता शिवाजी महाराजांचं पुरंदरच्या तहामुळे 23 किल्ले गेले होते. किती? पुरंदर तह त्याच्यामध्ये 23 किल्ले गेले. पण त्यांनी काय केलं? 4 महिन्यात म्हणजे 4 महिन्यामध्ये 27 किल्ले जिंकले. 27 किल्ले जिंकले आणि याच्यामध्ये त्यांना तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर यांच्यासारखे अनेक त्यांचे जे सरदार होते ते त्यांना त्यांची खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली. आलं लक्षात? आता पुढचं आहे राज्याभिषेक. म्हणजे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक कधी केला ते याच्यात बघूया. सतत 30 वर्षांच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले. तथापि स्वराज्याचे अस्तित्व, स्वतंत्र व सार्वभौम आहे स्पष्ट करण्यासाठी स्वराज्यास अधिकृतता आणि सर्व मान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे, हे महाराजांच्या लक्षात आले. त्यासाठी विधिवत राज्याभिषेकाची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी 6 जून 1674 रोजी विद्वान पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते रायगडावर आपला राज्याभिषेक करून घेतला. म्हणजे 6 जून 1674 शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती. स्वराज्याचं कामकाज ते बघत होते, आणखी किल्ले जिंकत होते, सगळ्या लोकांची सोय बघत होती. म्हणजे एका अर्थाने तेच राजा होते, बरोबर. पण तरीसुद्धा जगाच्या मान्यतेसाठी, की महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे स्वराज्याच्या बाहेर सगळ्या जगाला कळलं पाहिजे की स्वराज्याचा राजा कोण आहे, त्याचं नाव, त्याची कीर्ती हे सगळ्या लोकांना कळलं पाहिजे. म्हणून स्वराज्याला अधिकृत आणि सर्वमान्यता प्राप्त होणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी काय केलं? स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. आणि पंडित गागा भट्ट हे खूप विद्वान पंडित होते, त्यांच्या हस्ते त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. आता राज्याभिषेकाद्वारे आता स्वराज्याचे छत्रपती झाले. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून त्याने राज्याभिषेक ही कालगणना सुरू केली. कालगणना म्हणजे जसं आता आपण काय म्हणतो, दिवस मोजतो किंवा सण, इसवी सन अमुक अमुक असं म्हणतो की नाही. आता समजा 2020 साल चालू आहे, तर हे जसं आहे तसंच राज्याभिषेक ही कालगणना म्हणजे कालावधी मोजण्यासाठीची गणना करण्यासाठीचं हे सुरू केलं त्यांनी आणि ते आता शककर्ते झाले.
राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याची होन आणि तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडून घेतली. जसं आता नोटाबद्दल झालेले आहे, त्यामुळे नोटा, त्याचा रंग, त्याचा आकार, त्याच्यावरतीचं जे काही हे आहे ते सगळं जे बदललेलं आहे. तसंच त्यांनी नाणीसुद्धा बघा, पूर्वीची 1 रुपयाची नाणी, आताची 1 रुपयाची नाणी वेगळी वेगळी आहेत. तर त्यांनी जेव्हा शिवाजी महाराज राजे झाले तेव्हा त्यांनी सोन्याच्या होन आणि तांब्याची शिवराई असे जे काही नाणे तयार केले त्याला वेगळी वेगळी किंमत. होन आणि शिवराई हे त्या नाण्याला म्हणत असत. तर असे नाणी पाडली आणि त्या नाण्यांवर श्री राजा शिवछत्रपती असं अक्षरं कोरण्यात आली. आपल्या याच्यावर पण असतं बघा, तुम्ही नाण्यांवर बघितलं असेल, लिहिलेलं असतं सत्यमेव जयते किंवा 1 रुपया. काही वेळा चित्र असतं, काही वेळा जुने जे नाणे होते त्याच्यावरती असं याचं चित्र असायचं, गव्हाचं वगैरे, असे ओंब्यांसारखं असायचं. नंतर एकदम आधी आम्ही लहान असताना 20चं नाणं होतं, 10चं नाणं होतं, त्याचा आकार वेगळा होता. म्हणजे हे ना जसं जसं बदल होत जातो तसं तसं त्या काळातल्या गोष्टी त्याच्यावर येतात. जसं आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलेलं की पूर्वीचे राजे काय करायचे, त्या नाण्यावरती स्वतःचं चित्र असायचं, प्राण्यांचं चित्र असायचं किंवा देवतेचं चित्र असायचं. तसं शिवाजी महाराजांनी श्री राजा शिवछत्रपती असं नाव त्या नाण्यांवरती कोरलेलं होतं. आणि पुढे राजपत्रावर क्षत्रिय कुलवंतस श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला. राजपत्र म्हणजे असं गुंडाळलेलं येतं बघा, असं मग राजासाठी निरोप घेऊन येणारे असायचे किंवा राजाचा निरोप पाठवणारे असायचे. म्हणजे राजांचा निरोप जर दुसऱ्या राजाला पाठवायचा असेल तरी ते पत्र लिहायचे. मग पत्र लिहिताना त्याच्यावरती जे असायचं ते राजाकडून गेलेलं पत्र हे लगेच त्याच्यावर लक्ष द्यायचं, कारण त्याच्यावरती लिहिलेलं असायचं क्षत्रिय कुलवंतस श्री राजा शिवछत्रपती असं लिहिलेलं आहे. म्हणजे हे पत्र राजाकडनं आलेलं आहे हे वाचणाऱ्याला लगेच लक्षात यायचं. तर अशा पद्धतीने त्यांनी हे केलं. राज्याभिषेकानंतर त्यांनी फारसी शब्दांना पर्यायी शब्द, संस्कृत शब्द असणारा कोश तयार करून घेतला. त्याला राज्य व्यवहार कोश असे म्हणतात. म्हणजे त्या काळामध्ये फारसी शब्दांचा जास्त वापर. फारसी काय आहे, एक भाषा आहे फारसी. तर फारसी शब्दाला संस्कृतमध्ये वेगळे शब्द, जसं आपण आता म्हणतो की नाही आईला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, मदर. तसं फारसी शब्द जे असतील तर उदाहरणार्थ किताब म्हणजे काय, पदवी. किंवा जमीन म्हणजे काय, प्रतिभूती. माझी म्हणजे काय, पूर्व. असं फारसी शब्द आणि त्याला संस्कृत शब्द काय ते माहीत करून घेणारा एक शब्दकोश म्हणजे डिक्शनरी. त्याला काय म्हणतात, राज्य व्यवहार कोश. म्हणजे राज्याचे व्यवहार करण्यासाठी ते शब्द वापरले जायचे, म्हणजे संस्कृत शब्द वापरले जायचे की ज्याला पूर्वापार चालत आलेले फारसी शब्द होते, पण ते बदलून त्यांनी संस्कृत शब्दांचा वापर करायचा असं ठरवलं. पण मग लोकांना ते कळलं पाहिजे, त्यासाठी राज्य व्यवहार कोश तयार केला की ज्याच्यामध्ये लोकांना कळत होतं की ह्या शब्दाचा अर्थ हा. आलं लक्षात? तर पुढे मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी इतिहासामधील शिवाजी राजांना राज्याभिषेक ही क्रांतिकारी घटना आहे. या घटनेचे महत्त्व सांगताना सभासद म्हणतो, मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. म्हणजे जेव्हा शिवाजी महाराज राजे झाले किंवा त्यांना राज्याभिषेक केला तर ही एक क्रांतिकारी घटना होती. क्रांतिकारी म्हणजे काय, बदल घडवणारी घटना. आणि एक मराठी छत्रपती, कारण तेव्हा काय होतं, सगळे मुसलमान राजे होते. निजामशाह, आदिलशाह, नंतर हे मुघल बादशाह, हे सगळे कोण होते, मुस्लिम राजे होते. मराठी राजा नव्हता. म्हणून मराठी राजा झाला तर ही गोष्ट काही साधी नाही आहे, कारण हे सगळं करणं सोपं काम नाही आहे. म्हणून ते काय म्हणतात, मराठा पातशाह. म्हणजे महाराष्ट्र आपलं मराठी बादशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट, म्हणजे मराठी माणूस बादशाह झाला
किंवा राजा झाला ही गोष्ट सामान्य राहिलेली नाही आहे, ती खूप मोठी गोष्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर शिवाजी महाराज अल्पावधीत 24 सप्टेंबर 1674 रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला. भारतात वैदिक आणि तांत्रिक अशा धर्मकृत्यांच्या 2 परंपरा अस्तित्वात होत्या. त्यांचा आदर करून त्या महाराजांनी दोन्ही पद्धतीने राज्याभिषेक केला. आता यांनी आधी 6 जून 1674ला राज्याभिषेक केला, म्हणजे गागा भट्टांच्याकडनं 6 जून 1674 रोजी राजा झाले ते. पण नंतर पुन्हा 24 सप्टेंबर 1674 रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने, पण म्हणजे वैदिक पद्धत आणि तांत्रिक पद्धत अशा 2 पद्धतीने राजा व्हावं लागायचं आणि ते त्यांनी मान्य केलं, काही हरकत नाही, म्हणून त्यांनी दोन्ही पद्धतीने स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. इथपर्यंत समजलं. आता पुढे आहे दक्षिणेची मोहीम. म्हणजे जेव्हा महाराज राजे झाले त्याच्यानंतर भारताच्या दक्षिण भागामध्ये काय म्हणजे त्यांना तिथे आपलं राज्यविस्तार करायचा होता, म्हणून त्यांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली. याचा ॲक्च्युली 4थीला वगैरे म्हणजे आपण आधी अभ्यास केलेला आहे, पण इथे त्यांनी छोटं दिलेलं आहे, याचा सारांश दिलेला आहे. राज्याभिषेकानंतर सुमारे 3 वर्षांनी ऑक्टोबर 1677 महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली. गोवळकोंड्यासांनी कुतुबशहाची भेट घेतली, त्याच्याबरोबर मैत्रीचा तह केला. पुढे महाराजांनी कर्नाटकातील बंगळूर, होसकोटे येथील जिंजी, वेल्लोरे हे किल्ले घेतले आणि आदिलशहाचा काही प्रदेश जिंकून घेतला. त्यांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही. जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार बघण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हणमंते यांची नेमणूक केली. आता जेव्हा शिवाजी महाराजांनी दक्षिणेमध्ये हे करायचं ठरवलं, मोहीम हाती घेतली दक्षिणेची, तेव्हा काही त्यांना फक्त युद्ध करून आपलं काय साम्राज्य प्रस्थापित करायचं असा उद्देश नव्हता, की जे राजे स्वतःहून शरण येणार किंवा जे स्वतःहून आपल्याला काय म्हणता येईल सामील व्हायला तयार आहे, आपलं सार्वभौमत्व मान्य करायला तयार आहे, त्यांना ते हे करायचे, म्हणजे चांगली वागणूक द्यायचे. आणि असं करत करत त्यांनी काय केलं, बंगळूर, होसकोटे आणि तसंच आत्ता सध्या जे तमिळनाडूमध्ये जिंजी आणि वेल्लोरे हे किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. पण आदिलशहाच्या भागातलं जे काही असेल तिथे मात्र त्यांना लढाई करून जिंकून घ्यावं लागलं. आणि हे करताना मात्र सर्वसामान्य जनतेला यांच्या शिवाजी महाराजांच्या सैन्याने कोणत्याच प्रकारचा त्रास दिला नाही. आणि मग तो सगळा जो जिंकलेला भाग होता, जे जिंकलेले किल्ले होते, तर ते त्यांनी कोणाच्या रघुनाथ नारायण हणमंते यांच्या याच्याखाली कारभार बघायला, म्हणजे यांना कारभार बघायला सांगितला की तो हा जो काही दक्षिणेतला हा भाग आहे आपला, ह्या भागावरती तुम्ही लक्ष ठेवायचं, तुम्ही इथलं काम बघायचं, जनतेची सोय बघायची वगैरे. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी हे सध्या तमिळनाडूचे असलेल्या तंजावर येथे राज्य करत होते. आपल्या स्वराज्य कारभारात सहभागी करून घेण्याचा महाराजांनी प्रयत्न केला, पण त्यांच्या पश्चात तंजावरच्या राजांनी विद्या आणि कला यांची जोपासना केली. तसेच सरस्वती महाल हे ग्रंथालय तेथे जगप्रसिद्ध आहे. आता तंजावर हे कुठे सध्या तमिळनाडूमध्ये, तर तमिळनाडूमध्ये तंजावर इथे शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी ते राज्यकारभार करत होते. आता शिवाजी महाराजांना खूप वाटत होतं की यांनी आपल्यामध्ये एकत्र यावं, आपण एकत्र यावं, पण त्यांना ते मान्य नव्हतं शिवाजी महाराजांच्या बरोबर काम करणं किंवा शिवाजी महाराजांना आपलं म्हणणं, हे त्यांना मान्य नव्हतं. पण मग शिवाजी महाराजांनी काही नाही केलं, म्हणजे त्यांना जबरदस्ती नाही केली, त्यांना सांगितलं पण त्यांना नाही पटलं, यांनी सोडून दिलं. आणि नंतर व्यंकोजी राजे जेव्हा वारले किंवा त्यांचं निधन झालं, त्याच्यानंतर तंजावरच्या राजे जो कोणी नंतर तंजावरचा राजा झाला त्यांनी विद्या आणि कला यांची जोपासना केली. आणि सरस्वती महाल हे काय आहे, तिथलं ग्रंथालय म्हणजे लायब्ररी आहे, तिथे
ती पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. आता दक्षिणेतील मोहिमेत तामिळनाडूतील जिंजीचा किल्ला जिंकून तो स्वराज्याला जोडण्याचा शिवाजी महाराजांच्या कृतीला पुढील काळात निर्णायक महत्त्व आले. बादशाह औरंगजेब स्वराज्य नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रात ठाण मांडून बसल्यामुळे शिवाजी महाराजांना सुरक्षेसाठी महाराष्ट्र सोडावा लागला. त्यावेळी त्यांनी दक्षिणेतील याच जिंजी किल्ल्यावर आश्रय घेतला आणि तेथून स्वराज्याचा कारभार केला. आता जेव्हा शिवाजी महाराजांनी काय केलं, दक्षिणेची मोहीम हाती घेतली, तेव्हा तिथला जिंजी किल्ला जिंकून घेतलेला होता. तर जिंजी किल्ला जिंकून घेतला, तर त्या दरम्यान काय झालं की हा औरंगजेब बादशाह जो होता तो स्वराज्यामध्ये ठाण मांडून बसलेला, की शिवाजी महाराज दक्षिणेतून परत आले की त्यांना आपण ठार मारायचं असं त्याचं म्हणणं होतं. मग तो तिथे ठाण मांडून बसलेला होता आणि त्यामुळे शिवाजी महाराजांची सुरक्षितता त्यावेळी महत्त्वाची होती. म्हणून त्यांनी जिंजीच्या किल्ल्यावरती आश्रय घेतला आणि तिथून स्वराज्याचा कारभार पाहिला. म्हणजे तिथून स्वराज्याचा कारभार त्यांनी चालवला. आणि शिवाजी महाराजांच्या या दक्षिण दिग्विजयानंतर थोड्याच अवधीत 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचे रायगडावर निधन झाले. वयाच्या 50शीतील त्यांच्या निधनाने स्वराज्याची अपरिमित हानी झाली. एका महान युगाचा अस्त झाला. तर शिवाजी महाराज त्याच्यानंतर दक्षिणेच्या दिग्विजयानंतर म्हणजे दक्षिणेतली जी काही स्वारी होती ती संपल्यानंतर जेव्हा ते परत आले तेव्हा 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराज थोडंसं आजारी पडले आणि त्यांचं रायगडावर निधन झालं. तिथेच त्यांची समाधी पण आहे शिवाजी महाराजांची रायगडावर. आणि त्यांचं वय खूप नव्हतं, 50 वर्ष होतं आणि त्यामुळे स्वराज्याची खूप मोठी हानी झाली. बरोबर आहे, कारण जर शिवाजी महाराज आणखी जगले असते तर आणखी त्यांनी स्वराज्य मोठं केलं असतं, स्वराज्यासाठी आणखी चांगलं काम त्यांना करायला मिळालं असतं. पण हे होऊ शकलं नाही. म्हणूनच म्हटलं आहे की स्वराज्याची अपरिमित हानी झाली, म्हणजे खूप मोठं नुकसान झालं. तर अशा पद्धतीने हा चॅप्टर संपलेला आहे. तर तुम्ही धडा वाचा, आधी नुसता व्हिडिओ बघा, नंतर धडा वाचा, नंतर पुन्हा व्हिडिओ बघा, मग प्रश्नांची उत्तरं सोडवा आणि व्यवसाय पूर्ण करा. परीक्षा जवळ आली आहे.